आज आईच्या आणि ताईच्या कृपेने मला म्हणजे पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे. ताईंनी सांगितल्याप्रमाणे दिलेल्या मुदतीमध्ये बाळ सुखरूप जन्माला आलं आणि आज मी ते माझा जो काही नवस आहे तो मी फेडायला ताईंकडे सुंदरसा गोंडसा पोरगा झालेला आहे. मित्रांनो, 2 घटना आहेत ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत. पूर्ण व्हिडिओ पहा. दुसरी घटना नाशिक अशोक खरात देवेंद्र फडणवीस रुपाली चाकणकर यांची आहे. परंतु पहिली घटना नाशिक नंतर आता ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरामध्ये भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आलेला असून अंधश्रद्धेला खतपाणी राजकीय मंडळीसह पोलीस अधिकारी घालत असल्याचा प्रताप समोर आलेला आहे. पम्मी गुरु नावाच्या तृतीयपंथी गुरुचे अजब दावे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. अंगावर करोडो रुपयांचं सोनं घालून महागड्या गाड्या आणि आलिशान जीवनशैली दाखवत पम्मी गुरु रील्स बनवत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एवढंच नाही तर खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा गुरुला भेटायला आल्याचा व्हिडिओ आहे. नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणानंतर आता कल्याणचं पम्मी गुरु नावाच्या व्यक्तीचे व्हिडिओ इतके प्रचंड चर्चेमध्ये आहेत. मुलं होत नाहीत, नोकरीत कुटुंबात वाद या समस्यामुळे अनेक सुशिक्षित महिला महाराष्ट्रातून या पम्मी गुरुकडे येतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मुलं जन्माला आली असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुरुला भेटण्यासाठी पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि राजकीय मंडळी देखील येत असल्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे देखील या गुरुला भेटायला आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे. पम्मी गुरु सोशल मीडियावर करोडो रुपयांचं सोनं, महागड्या गाड्या आणि आलिशान जीवनशैली दाखवत रील्स बनवत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. पम्मी गुरुची कोणीही तक्रार करत नाही, त्याच्यापुढे स्थानिक पोलीस नतमस्तक आहे तर अशी परिसरामध्ये चर्चा आहे. सर्व गाड्या 7 आहेत, फॉर्च्युनर कार 4, थार 3. त्याचबरोबर पम्मी गुरुकडे मोठ्या प्रमाणावर सोनं असल्याचे फोटो रील्समधून दिसत आहेत. परंतु काय करणार, गृहमंत्री झोपलेला आहे आणि गृहमंत्र्याला हेच हवं आहे. बघा, समीर गायकवाड यांची एक पोस्ट आहे. समीर गायकवाड तुम्हाला माहीत असतील. बघा त्यांनी पोस्ट काय केलेली आहे. होम मिनिस्ट्रीकडे अशोक खरातांचे प्रकरण किती दिवसापूर्वी आणि कुणी सुपूर्द केलं होतं ही मोठी रंजक गोष्ट आहे. एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी झाल्यानंतर खरातांच्या फुग्याला टाचणी लावण्यात आली. 3 दिवसापूर्वी फोडलेल्या फुग्याच्या यज्ञामध्ये चाकणकरांच्या रूपाने प्रतिकात्मक समिधा पडल्या आहेत. निशाण्यावर चाकणकर नाहीत हे एव्हाना तुम्हाला समजलंच असेल. रुपाली चाकणकरांसारखी गत होऊ शकते, कारण जे काही चाकणकरांनी केलं आहे त्याहून अधिक तुम्ही केलं आहे, त्याचे आमच्याकडे रेकॉर्ड्स आहेत असा मेसेज एकाला द्यायचा होता. त्यासाठी हा खटाटोप आहे. आता ही एकाची रेकॉर्ड्स कोणकोणती आहेत हे मात्र ओंगाळवानं आहे. उदाहरणार्थ खरातचं खारं लिंबू सरबत बाटलीत भरून घेतानाचे व्हिडिओ आहेत. या सरबतामध्ये तो भस्म घालून द्यायचा, वास्तवात ते भस्म नसून इंद्रियोत्तेजक गोळ्यांचे चूर्ण असे. आणि अशा पीडित स्त्रिया खरातकडे येत असत. त्यांचं डॅश डॅश शुद्धीकरण तो करून द्यायचा. हे शुद्धीकरण त्याच्या ऑफिसमध्ये चाले. त्याचा व्हायरल झालेल्या अशाच एका फोटोमध्ये व्हिडिओमध्ये खरातच्या ऑफिसमध्ये टेबलावर एक महिला डॅश डॅश बसलेली दिसते आणि तिच्या पुढ्यामध्ये उभा असलेला खरात तिथे बिलियर्ड्स खेळताना दिसतो. ही त्यांची शुद्धीकरण प्रक्रिया आहे. काय भयंकर खूळ आहे हे. आणि हे खूळ बाळगणारे सगळे उच्चवर्गीय उच्चवर्णीय आहेत. तर या शुद्धीकरण केलेल्या स्त्रियामध्ये उच्च शिक्षित महिला, सरकारी नोकरीत कार्यरत असलेल्या बायका आहेत. खरात नंतर यांची वायरिंग राजकारणी लोकांशी जोडून द्यायचा आणि सगळे खुश. एकाला शह देण्यासाठी खरातच्या ऑफिसमध्ये थेट देवाच्या कृपेने असा माणूस नेमला गेला की सलग 4 वर्षांचा DVR हाती लागला. चाकणकरावर निशाणा अचूक साधलाय. आता एका माणसाला जास्त वळवळ करता येणार नाही. दुसरा चॅप्टर, चाकणकरांना तिथून हटवलं जावं, त्यांच्यावर वरवंटा फिरावा असं राष्ट्रवादी दादा गटातील एका व्यक्तीला खूप वाटायचं. पण एक पोलादी भिंत चाकणकरांच्या बाजूने होती. चाकणकरांचा दबदबा सिनियर पवारांसह सुप्रियाताईंनीही वाढवला आहे. तो का वाढवण्यात आला याची पार्श्वभूमी अनैतिक आहे.
तेव्हापासून हा काटा काढला पाहिजे असं या व्यक्तीला वाटायचं. चाकणकरांची रक्षणकर्ती भिंत नाहीशी झाली तेव्हा पत्ते बरोबर सेट करण्यात आले आणि गेम झाला. असले 100 खरात आणि त्यांचे शेकडो चोखनात रडारवर आहेत. आले देवाजीच्या मना हाणला त्याचा डॅश डॅश अशी नवी मन बरोबर आहे. स्वच्छ हवा, पाणी, उत्तम सडक, दिवाबत्ती, रोजगार, महागाई या सगळ्या भूताटकीचा आपल्याला बारमाही विसर पडला पाहिजे. यासाठी व्यवस्था दक्ष असते. अशा दक्ष कथेमध्ये खरात अध्यायांची फोडणी कामी येते. ही देखील एक बाजू आहे. सद्यकालीन सरकार, समाज, धर्मप्रसारक, धर्मप्रवर्तक, सत्तातूर दलाल यांचे अपत्य म्हणून आपण अशोक खराताकडे पाहिलं पाहिजे. खरातला नावे ठेवण्याचा अधिकार आपण तेव्हाच गमावलेला आहे जेव्हापासून आपण विवेकाची, नैतिकतेची कास सोडलेली आहे. आणि सबब सर्वांच्या नावाने चांग भलं आपलेच रोखठोक समीर गायकवाड यांची ही पोस्ट आहे. मित्रांनो, असं हे एकंदर प्रकरण आहे. तुमचं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.